मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर ज्ञानेश्वरजी जानकर यांचा सन्मान संपन्न होतोय. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. नेतृत्व संपर्क केल्या केल्या कायम मदत करण्यासाठी आर्थिक सहकार्य करणारे आमचे साहिलभाई आतार, सर्व प्रमुख मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे. सामना सुरू होतोय. एसके फ्रुट्स वेळापूर विरुद्ध प्रवीण इलेक्ट्रिकल्स. शिवम डेव्हलपर्स आणि प्रवीण इलेक्ट्रिकल्स. एसके या ठिकाणी आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षाला पाठवून द्यायचा आहे. मारुती सर, 12वा खेळाडू पाठवून द्या. या ठिकाणी गोलंदाजीसाठी पंचांना या ठिकाणी 12वा खेळाडू एसके फ्रुट्सने पाठवले नाही. बंटी चला पळा लवकर. गोलंदाजीसाठी आलेला आहे विशाल आणि फलंदाजी करतोय सागर पाटील. मोठं नाव आहे. अतिशय सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेनं मारलेला होता, पाठीमागं गलीच्या दिशेनं, आणि चेंडू जातोय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. ईश्वरी मिल्क अँड डेअरी प्रोडक्टचा हा खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. शिवम डेव्हलपर्स अँड प्रवीण इलेक्ट्रिकल्स क्षेत्ररक्षण करतायत. बघूया दुसरा चेंडू सागर पाटीलला काय होत आहे. सुंदर पद्धतीची गोलंदाजी. निर्धाव पद्धतीचा चेंडू. थेट प्रक्षेपण या ठिकाणी लाईव्ह सुरू आहे. टेनिस बॉलचं, क्रिकेटचं हे. बघूया तिसरा चेंडू. अतिशय सुंदर असा 30 यार्ड सर्कल मध्ये फटका. बचावात्मक फटका मारलेला होता. 1 धाव पूर्ण. धाव संख्या होते 5. चेंडू होतात या ठिकाणी 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 5. फलंदाजीसाठी आहे अतिशय सुंदर असा फटका ऑफ साइडच्या दिशेने. बघूया काय होतंय. सीमा पार चौकार. आमदार प्रीमियर लीग 2026 चा हा चौकार. धाव संख्या 9. काय फटका मारलेला आहे. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे दादा. आवाज सगळा इकडे येतोय. वाईट चेंडू. धाव संख्या 1 धावेने बढती झालेले. धाव संख्या 10. बघूया
अतिशय सुंदर फटका, मैदानाच्या आतमध्ये फटका आहे. 3 फिल्डर धावतायत चेंडूच्या पाठीमागे आणि 2 फिल्डर धावतायत त्या ठिकाणी पिच वरती. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 12 आणि चेंडू 5. या षटकाचा अंतिम चेंडू आहे. शेवटचा चेंडू होता, परंतु विशाल भाकरे सुंदर अशी गोलंदाजी. अतिशय सुंदर असा फटका ऑफ साइडच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह. सीमा पार चेंडू जातोय आणि हा ईश्वर मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स चौकार. अंबिका मंडपचे मालक सतीश भगत यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. दादा तुपे यांची विनंती आहे. सतीश भगत. षटक पूर्ण होत आहे 1 आणि धाव संख्या 16. अतिशय सुंदर अशी धाव संख्या. बघूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय आपल्या संघासाठी. राहुल डावरे उत्कृष्ट गोलंदाज दुसरं षटक संघासाठी घेऊन येतोय आणि फलंदाज करतोय आपला सागर पाटील. अतिशय सुंदर असा फलंदाज. काय गोलंदाजी आहे बघा. स्पिन बॉलर आहे. अतिशय सुंदर. सेन ऑर्नची आठवण झाली या ठिकाणी आम्हाला. समालोचक कुठे गेलाय बघा. अतिशय सुंदर फटका 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि झेल जातोय. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. आनंद भांगे समालोचन ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. कंधार येथील महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे भांगे सर. खूप सुंदर आवाज. आताचा झेल कुणी घेतला. 12वा खेळाडू या ठिकाणी आहे, परंतु उदयने या ठिकाणी झेल घेतलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि मैदानामध्ये आलेला आहे सगळ्यांचा लाडका वेळापूरचा ध्रुव तारा मारुती शेंडगे. बघूया संघासाठी काय करतोय. काय नशीब आहे बघा. पहिल्या चेंडूवरती मारुती बाद झालेला आहे. संघाला ज्याच्याकडून अपेक्षा असतात, परंतु नशिबाची पण साथ असावी लागते आणि म्हणून चेंडू तर चांगल्या पद्धतीने मारलेला होता, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये त्या ठिकाणी झेल गेलेला आहे. बिनधाव या ठिकाणी मारुती आज बाद झालेला आहे. 4 नंबर जर्सीचा फलंदाज आतमध्ये येतोय. सोमनाथ होळकर. मैदान गाजवणारी ही मुलं आहेत. टेनिसचं मैदान गाजवणारी गेली अनेक वर्ष झालं. मारुती असेल, सोमनाथ होळकर असेल. सोमनाथ होळकर ठिकाणी क्रीज वरती आलेला आहे. उत्कृष्ट असा गोलंदाज राहुल डावरे.
वाईट चेंडू, पंचाचा निर्णय वाईट. हॅट्रिकचा चेंडू आहे, बघूयात काय होतंय. स्पर्धेची पहिली हॅट्रिक होती का बघूया. सुंदर पद्धतीचा समोर फटका मारलेला आहे. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. जाता जाता वाचवलेला चौकार. एका धावेवरती समाधान. धावसंख्या 18. फलंदाज तंबूमध्ये परतलेले 2. मारुती आणि सागर पाटील तंबूमध्ये. सुंदर असा फटका. सहसा हा फटका बघायला मिळत नाही, परंतु ऑफसाईडच्या दिशेला अतिशय सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार, खणखणीत चौकार. सुलेमान खोरबू. सुलेमानच्या बॅट मधून खणखणीत चौकार. एसके फ्रुट्सचे संघमालक सुलेमान खोरबू. बघूया आता या चेंडूवरती काय करतायत. काय समोरासमोर मारलेला फटका होता, परंतु गोलंदाजानं तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सुलेमान या ठिकाणी स्कोर आहे 22. संघाची धावसंख्या 22, गडीबाद 2. वेळापूरच्या आमच्या या टेनिस क्रिकेट मधील अनेक सहकार्यांच्या उपक्रमातून हा आमदार प्रीमियर लीग तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांसाठी संत पद्धतीने चाललेली ही खेळी 2 षटक पूर्ण. 3रं षटक सुरू होत आहे. षटक घेऊन येतोय राज देशमुख. 2 नंबर जर्सी घातलेला आपला राज देशमुख. अतिशय सुंदर पद्धतीचा ऑफच्या दिशेने मारलेला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. राजच्या दिशेने बॉल येतोय. बघूया, धावचीत झाला असता फलंदाज, परंतु संधी हुकवलेली आहे. हातामध्ये संधी होती, परंतु संधी गेलेली आहे. दोन धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 24, 2 गडी बाद. सोमा होळकर क्रीजवर आहे. चर्चित नाव आहे. बघूयात राज देशमुख आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या स्थिर आहे 24, 2 गडी बाद. सामन्याचा आनंद अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी घेत आहेत. सुंदर असा फटका आहे. पाठीमागाय सापडला होता, परंतु या ठिकाणी नशीब बलवत्तर आहे. एकच धावसंख्या. एका धावसंख्येनं या ठिकाणी स्कोर वाढतोय 25 आणि 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावसंख्या. या ठिकाणी चौथा चेंडू. सुलेमाननं अतिशय सुंदर असा लेदर बॉल खेळतात त्या पद्धतीनं ऑफसाईडच्या दिशेनं मारलेला फटका होता. गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 27. एकच धावसंख्या वाढली असती, परंतु क्षेत्ररक्षणाअभावी या ठिकाणी 2 धावा गेलेल्या आहेत.
निर्धाव पद्धतीचा चेंडू अपील केलेला आहे लेग अंपायरच्या दिशेनं. स्टंपिंगचा रिव्ह्यू क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी स्टंपिंगचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी तिसऱ्या अंपायरचा निर्णय नॉट आउट. शेवटचा चेंडू राज देशमुख विरुद्ध सुलेमान. सुंदर असा फटका. काय फलंदाजी आहे बघा. अतिशय सुंदर अशी आणि तेवढ पुन्हा एकदा गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. पुन्हा 2 धावसंख्या गेलेली आहे. धावा जातात 2. चौकार आहे का बघा. दोन धावा. 3 षटक पूर्ण 29 धावा आणि सागर पाटील आणि मारुती शेंडगेची अनमोल अशा 2 विकेट. मारुतीकडून आणि सागरकडून अपेक्षा होत्या संघाला संत गतीचा खेळ सुरू आहे. धाव संख्या 29 एवढा सामना झाल्याच्या नंतर जवानांना पुन्हा एकदा स्पिन बॉल राहुल ढवरे. अतिशय सुंदर फटका. बघूया क्षेत्ररक्षण. यावेळी बॉल हातामध्ये. एकच धावेवरती समाधान. बॉल सुंदर मारलेला होता. परत एकदा राहुल ढवरे गोलंदाजी करतोय. धाव संख्या 30. चेंडू मध्ये आपटलाय. सुंदर असा फटका आणि खणखणीत असा चौकार. पंचांचा निर्णय. प्रॅक्टिस मध्ये सुद्धा सुलेमानची अशी बॅटिंग कधी बघितलेली नाही, परंतु संघ मालक स्वतः मैदानात असल्यावर कसे खेळतात ह्याचं दर्शन या ठिकाणी सुलेमानच्या बॅटिंग मधून होत आहे. मध्ये बॉल आपटला होता आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं सीमा पार चेंडू तडकावलेला आहे. पाठीमाग 4 व्हीलर जप्त करण्यात येईल आणि 2 व्हीलर लाईट बंद करा. निर्धाव पद्धतीचा चेंडू जातोय का पाहूया. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. समालोचन करतायत रणजित सर्वदे. आयुष या ठिकाणी दुसरा काढलेला आहे. प्रथम क्रमांकाचे ज्यांनी पारितोषिक दिलेला आहे दीपक माने देशमुख, युवा नेते, भावी नगरसेवक. सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेनं फाटका. सुंदर क्षेत्ररक्षण वाचलेला आहे. धाव बाद होता होता वाचला. सामन्याचा आनंद अनेक क्रिकेट क्षेत्रातील नावाजलेले खेळाडू या ठिकाणी घेत आहेत. अतुल भैया माने देशमुख फेरफटका मारून वाईट चेंडू. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. आयुष माने देशमुख या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. मैदानाचा फेरफटका मारलेला आहे अतुल साहेबांनी. बघितलेलं आहे काय कमी आहे काय जास्त आहे. कायम मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. स्पेन चेंडू आहे. अतिशय सुंदर अशी
गोलंदाजी करतात राहुल डावरे. एक नावाजलेलं नाव, लेदरचं क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, अकलूज चामचे मंगेशजी देशमुख हेही मैदानामध्ये आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सुंदर असा फटका, सीमा पार चेंडू. अतुल माने देशमुख सुद्धा वावा म्हणत आहेत. चेंडू जातोय सीमा पार. धाव संख्या 6 ने वाढते. हनुमंत वायदंडे यांना विनंती आहे, समालोचन कक्षाकडे यायचं आहे, आपलं समालोचन ऐकायचं आहे. धाव संख्या 42, 6 ने धाव संख्या वाढलेली आहे. आणि आमचे भांगे सर, आपल्याला विनंती आहे, आमची जेवणाची वेळ झालेली आहे, तुम्ही आता या. सुंदर असं समालोचन करणारे भांगे सर. वेळापूरचे ग्रामपंचायतचे गटनेते आणि युवा नेते, वेळापूर ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष असे ग्रामपंचायतचे सदस्य संजय आबा मंडले, सुंदर असा फटका बघूया. क्षेत्ररक्षण गचाळ, झेल सुटतोय, संधी होती परंतु धुडकावली. संजय आबा मंडले यांना विनंती, आपण या ठिकाणी स्टेजकडे यायचं आहे, आपला या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. वेळापूर ग्रामपंचायतचे गटनेते आणि ग्रामपंचायतचे सदस्य संजय आबा मंडले यांना विनंती, आपण या ठिकाणी स्टेजकडे यायचं आहे. थँक्यू रणजित सर. खरं तर कार्यसम्राट आमदार साहेब उत्तमरावजी जानकर साहेब यांचे खंदे समर्थक, ज्यांचे ओळख खरं तर एक खंदे समर्थक आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, अशी रणजित सरांचा तुम्ही आवाज ऐकला आणि त्यांनी मला, त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा झालेत, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. मॅच पाहताय तुम्ही, एसके फ्रूट वेळापूर वर्सेस प्रवीण इलेक्ट्रिकल्स, शिवम डेव्हलपर्स अँड प्रवीण इलेक्ट्रिकल्स ही मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय आता. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 44 धावा, 5वं षटक प्रगतीपथावरती असताना प्रकाश जोतामध्ये जसे सामने सुरू झाले तशा धाव संख्येला ब्रेक लागला. खरं तर दिवसाच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं जिथे 75, 80, 100+ धावा पाहिल्या, परंतु तितकंच सोपं नाहीये. यावेळेस थोडासा बॉल खाली राहिला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा. सोमा आणि सुलेमान 14 बॉल 25 धावींवरती खेळतायत सुलेमान, 8 बॉल मध्ये 12 धावींवरती खेळतायत सोमा. विजुरी गावचे युवा नेते सन्माननीय साधू राऊत यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर त्यांच्या समवेत अतिक तांबोळी हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. यस, यावेळेस सुद्धा अप्रतिम बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल पाहायला भेटतोय. शेवटचा बॉल आहे 5व्या षटकातील. 45 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. ओ यावेळेस मात्र पायांवरती टाकलाय, फ्लिक केलाय, पाठवलाय सुद्धा दूरवरती. आलाय खणखणी षटकार, 6 धावा. षटकाराने मात्र अर्धशतक फलकावरती लागतंय. ते एसके फ्रूट सप्लाय वेळापूर संघाचं 51 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. थोडासा स्कोरबोर्ड थांबला होता, आता मात्र इथे पाहताय मोठं हिट आलाय. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. रोल आलाय का? आलाय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. थँक्यू प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, सीमारेषेच्या बाहेर जर बॉल गेले तर ते मैदानाच्या आतमध्ये टाकायचे.
51 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती पाहत आहे. रोहित आलेत खरं तर. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. रात्रीचे 9:03 झालेत, परंतु प्रेक्षक मात्र जायला तयार नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम बॉल आहे. नॉनस्ट्राइक एंडला मात्र फलंदाज होईल धावचित. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये रनआउट एकही धाव नाहीये, परंतु फलंदाज स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे बाद होईल. एक चांगलं आयोजन या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. माळशिरस तालुक्याच्या अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि सन्मानाची असणारी स्पर्धा. पर्व दुसरा, दिवस क्रमांक हा दुसरा. आकर्षक असणारा करंडक तुम्ही समालोचन कक्षाच्या समोर पाहताय, ज्याच्यावरती खरं तर संघ मालकाच्या नजरा लागलेल्या आहेत की हा करंडक कोणत्या गावी जाणार, कोणता संघ मला घेऊन जाणार. यस, पुन्हा अप्रतिम बॉल आहे. तुमच्या बाहेरचा बॉल तिथे मात्र थांबवलंय. 2 बॉल वरती एकही धाव आलेली नाहीये. शेवटचे 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 51 धावा या मात्र धावफलकावरती झालेल्या आहेत. 51 65 धावा तुम्ही जर बनवल्या तर चांगली फायटिंग स्कोर होऊ शकतो. यस यस, आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. हे उत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय सोमाळ. स्लॉट मध्ये होता आणि दूर वरती चेंडूला मात्र फेकून दिलंय. कमालीचा फटका, लाजवाब. थोडासा ओव्हरपिचचा बॉल झाला खरं तर. पाठीमागचे जे 2 बॉल टाकले ते परफेक्ट यार्कर होते, परंतु इथे थोडासा ओव्हरपिचचा झाला. यार्कर चेंडू हा कधी तुमचा मित्र बनतो तर कधी शत्रू बनू शकतो. कारण थोडीशी जर चूक झाली गोलंदाजाकडून तर तो ओव्हरपिचचा होऊ शकतो, बॅटच्या अगदी पुढ्यात येऊ शकतो आणि त्याच्यावरती हे उत्तर मिळू शकतं. 57 धावा धावफलकावरती झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा हिट जर 3 बॉल मध्ये आला तर चांगला स्कोर होऊ शकतो. वाह, काय बॉल टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, वाईट साठी चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आहेत. बरेचसे खेळाडू आता या ठिकाणी उपस्थित आहेत, जे तुम्हाला उद्या परवा खेळताना या मैदानावरती पाहायला दिसतील. चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर इथे काम करतायत. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग टीम तुमचा रिव्ह्यू संपलाय. 57 अनबोर्ड. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पहिले 2 बॉल चांगले पडले, पुढचा षटकार आला. पुढे मात्र पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथवरती गोलंदाजी होतीये. बॅटची वरची कडे पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगचा झेल टिपलाय. आली आहे विकेट. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचंय. विकेटची पट जर खरं तर सुरुवातीच्या ज्या विकेट महत्वाच्या पडल्या त्यामध्ये नक्कीच नाव घ्यावं लागेल. मारुती शेंडगे, त्याबरोबर इथं सागर पाटील, सोमा होलकर या महत्वाच्या विकेट होत्या खरं तर. आणि जशा त्या विकेट पडल्यानं तो स्कोरबोर्ड थांबला. खरं तर मला वाटतं आज सागर पाटीलच्या बॅटमधून अर्धशतक आलंय, जे खरं तर या स्पर्धेत पहिलं अर्धशतक पाहायला भेटलं. यावेळेस आल्याच मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हर झोन मध्ये उडवलाय. पाहावं लागेल तिथे. 2 तर आल्यात. किती धावा येणार? आणि 2च धावा इथे मात्र पाहायला भेटतायत. 2 धावे बरोबरीतच धावफलकावरती मात्र 59 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी आवश्यक आहेत त्या 60 धावा. 2 निघले. 59 झाले. झाले. 60 करायचे आहेत.
म्हणजे 10च्या सरासरीने धावा बनवायच्यात. वेळ न घेता टीम क्षेत्ररक्षण लावून घेऊयात. येस, पुढची मॅच कोणाची आहे? मॅच सांगा सर. श्रीराम गारवड वर्सेस आरबी माने होणारी पुढची मॅच आहे. अक्षय पोडरे तुम्हाला आता पुढच्या मॅच मध्ये ऑन ऍक्शन पाहायला भेटणार आहे, इन ऍक्शन. त्यामुळे विनंती असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेचच या. ग्रुप बी आपल्याला पाहायला भेटणार आहे. पिलीव क्रिकेट क्लब पिलीव, जे जे क्रिकेट क्लब वेळापूर, इंद्रजित 11 अक्लूज, सयाजीराजे क्रिकेट क्लब अक्लूज 11, हसन ग्रुप वेळापूर 11, डीजी पॅन्थर वेळापूर 11, NS रायडर अक्लूज 11, तर श्रीराम कृषी केंद्र हा बी ग्रुप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला नवीन बॉल द्या. येस, पिलीव क्रिकेट क्लब जिथे मोहीन कोरबू तुम्हाला खेळताना पाहायला भेटणार आहे. तर जे जे क्रिकेट क्लब वेळापूर मधून अभिज्योत खराडे या नावाची चर्चा राहिली आहे. इंद्रजित 11, अतुल माने देशमुख खेळताना तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. सयाजीराजे क्रिकेट क्लब, हसन ग्रुप वेळापूर, दीपकजी बाकरे, डीजी पॅन्थर वेळापूर मधून मोनिश पाटील आदितळे, तर NS रायडर अक्लूज मधून श्रीराम कृषी केंद्र मधून तर हे मोठे खेळाडू तुम्हाला आज मात्र बी ग्रुप मधून खेळताना पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. टॉस साठी चला पुढच्या दोन्ही टीम. श्रीराम गारवड वर्सेस आरबी माने ऍग्रो सर्व्हिसेस. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन. चला लवकर 60 धावा बनवायच्या आहेत. यानंतरची होणारी ती मॅच आहे. त्यानंतर अमर भैया रिसवडकर वर्सेस राजवीर अँड सुरंजली ए ग्रुपचे सामने. तर सायरा 11 सुरेवाडी वर्सेस SK फ्रुट्स वेळापूर. चला मॅच सुरू करून घेऊयात. 60 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. टेनिस cricket.in ची टीम जी या स्पर्धेसाठी काम करते. महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या टेलिकास्टची खरं तर खूप मोठी चर्चा राहिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मारुती शेंडगे, स्ट्राईकवरती प्रवीण इंगवले, तर नॉन स्ट्राईक एंडला विशाल भाकरे. 60 धावा, बॉल 36. पाठलाग कसा होणार पाहावं लागेल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. मारुती पहिलाच बॉल. यावेळेस मात्र रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय फलंदाजाचा. खोलवर टप्प्याचा बॉल, जास्त काही करता आलं नाहीये तिथे. आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात झाली आहे मारुतीकडून. मात्र चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटतो या खेळाडूचा. गव्हाईचं क्रिकेट गाजवलंय. विविध स्पर्धेमध्ये सुद्धा या खेळाडूने आपली छाप पाडली आहे. आज घरचं मैदान, घरच्या मैदानावरती खेळताना तुम्ही त्याला पाहताय. हो यावेळेस काय वेग दाखवलाय. थोडासा दूरवरती ठेवला. पहिला बॉल थोडासा पुढे होता. म्हणजे फलंदाजाच्या माइंडसेट बरोबर खेळण्याचा प्रयत्न आहे.
फलंदाजाला सेट होऊन दिलं जात नाहीये तिथे. वारंवार वेगवेगळे चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्या गोष्टी खरं तर तुम्हाला कराव्या लागतात, कारण क्रिकेटमध्ये बरेचसा बदल झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मारुती. जोरगतीचा बॉल होता, इथे संधी होती खरं तर. फुल टॉसचा बॉल होता. आरबी माने टीम प्लीज विनंती असणार आहे टॉस साठी या. 3 बॉल लागोपाठचे डॉट आलेले आहेत. थोडस खरं तर डीप करण्याचा प्रयत्न होता, डीप जिथे मारुतीचा. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र अप्रतिम बॉल आहे. या खेळपट्टीचा भरपूर अनुभव आहे या खेळाडूला, कारण याच मैदानावरती हा खेळाडू प्रॅक्टिस करत असतो. अतुल माने देशमुख असतील किंवा मारुती असतील, त्यामुळे नक्की फायदा होणार आहे. 4 बॉल लागोपाठचे डॉट आलेत. आरबी माने टीम प्लीज टॉस साठी या. यावेळेस मात्र पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक असेल, पंचांचा इशारा काय ना, डायरेक्ट हिट आहे. लेग बाईचा इशारा आहे. बॅट मधून अजून एकही धाव आलेली नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळणारी 1 धाव. धावफलक ओपन होत आहे. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 60 बनवायचे होते, आता 59 बनवायचे आहेत. शेवटचा बॉल आहे. कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय आतापर्यंत मारुतीने. घरचं मैदान, घरचे प्रेक्षक, बॅटिंग मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. आणि खरं तर पुण्यामध्ये प्राध्यापक आहेत आणि ती भूमिका बजावत असताना आज क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही मारुती यांना पाहताय. लेफ्ट हँड असणारे फलंदाज प्रथम स्ट्राईक वरती आहे. विशाल भाकरे, पिसेवाडी, अगदी गावच्या जवळचं मैदान आहे हे. विशाल भाकरे यांच्या प्रत्येक षटकाराला मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. दीपक भैया माने देशमुख ज्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. 1,51,000. दिलदार व्यक्तिमत्व. आणि आज त्यांच्याकडून पुन्हा एकदा या फलंदाजासाठी मात्र षटकारासाठी पारितोषिक आहे. टॉस करूयात पुढच्या मॅचचा सर. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम बॉल आहे मारुतीकडून आणि इथे पाहावं लागेल. डायरेक्ट हिट आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय. थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलाय. हृदयाचे ठोके नक्कीच वाढणार आहेत. थर्ड अंपायर चेक करतायत. पाहावं लागेल आता काय होणार आहे. मारुती कमालीचं षटक आहे. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. टॉस साठी चला दोन्ही कॅप्टन. समालोचन कशा समोर या. सन्माननीय ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. फलंदाज OUT आउट. वा, काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. सन्माननीय देशमुख साहेब, मंगेश सर सुद्धा उपस्थित आहेत. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल मारुतीचं. षटक क्रमांक 1 संपलाय आणि केवळ एकच धाव पाहायला भेटतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. माळशिरस तालुक्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा राहिली आहे असा खेळाडू अलीकडे आयकॉनची भूमिका सुद्धा बजावतो असा राज देशमुख मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 1 धाव आली आणि ती सुद्धा लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली आहे आणि 1 फलंदाज बाद. कॅमेरामन फोकस करा टॉस कडे. टेनिस cricket.in माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. आमदार साहेब चषक 2026. गोलंदाजी ट्रॅक वरती सोमा. वाह, यावेळेस मात्र अप्रतिम बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस कुणी जिंकला. आरबी माने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, कव्हर कडे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत दूर, जाईल चेंडू सीमारेषा पार. खिंडीत गाठलं होतं खरं तर फलंदाजाला मारुतीने, परंतु ती खिंड फोडली. आता धाव फलकावरती मात्र 5 धावा विशालच्या बॅट मधून आलाय चौकार. राज देशमुखच्या सुद्धा प्रत्येक षटकाराला मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे सन्माननीय दीपक भैया यांच्याकडून. जर राज यांनी जर मॅच जिंकून दिली, गजानन प्रिन्स यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. राज देशमुख वरती बऱ्याचशा मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळेस मात्र अप्रतिम फटका आहे, चेंडू जाईल सरळ, निर्णय तर आलाय. चौकार आहे ना, निर्णय काय आहे? ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके. काय दिलं आता? साहेब चार धावा भेटतील. 4 धावे बरोबर तर धाव फलकावरती 9 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. 2 बॉलवर तो बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. षटकारासाठी पारितोषिक आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चौकार येत आहेत. 1 धाव पाहायला भेटते. एका धावी बरोबर तर धाव फलकावरती 10 धावा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि राज ज्याच्यावरती खूप मोठ्या अपेक्षा आहेत, या खेळाडूची चर्चा राहिली आहे. बॉलिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला, बॅटिंग मध्ये आता इथून पुढे संघाला पुढे घेऊन जायचंय. मॅच विनिंग परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल. स्क्रीनवरती ऑन स्क्रीनवरती या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय अतुलजी माने साहेब, दिलदार व्यक्तिमत्व. खरं तर सॉरी आयोजक अतुल भैया जे या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पार पडतायत, ते ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. यावेळेस मात्र सरळ चेंडू पॅडवरती जाऊन आदळतोय, तिथे पाहावं लागेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते 1 धाव. एका धावी बरोबरीत धाव फलकावरती आता बदल झालाय, 11 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 10च्या सरासरीने तुम्हाला डाव सुरू होण्याच्या अगोदर जायचं होतं. आता थोडस रन रेट रिक्वायर्ड रन रेट थोडस पुढे गेलाय, 12च्या आसपास गेलाय. 25 बॉल बाकी आहेत. इथून पुढे 49 धावा बनवायच्या आहेत. मारुतीचं पहिलं षटक जे खरं तर खूप महत्वाचं ठरलं. या षटकामध्ये जरी 2 चौकार लागोपाठ आले असतील ना, तिथून पुढे धावफलक थांबवलाय. परंतु हा बॉल निर्णायक आहे, कारण यानंतर 38 सर्कल संपणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केलाय. ओ यावेळेस प्रॉपर कनेक्शन आहे का पाहावं लागेल. प्रॉपर कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला होता. आली आहे मोठी विकेट. धावा जरी या षटकामध्ये गेले असतील तरी मोठी विकेट पाहायला भेटतीये. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 11 धावा झालेले आहेत. बक्षीस खरं तर माने देशमुख साहेबांनी लावलं होतं, परंतु त्यासाठी मात्र अपात्र ठरलेत फलंदाज. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. 2 षटकांचा खेळ संपला, 11 झालेत. आता इथून पुढे बॉल बाकी 24 आणि बनवायच्या धावा मात्र 49. चोवीस बॉल आणि 49 धावा. प्रेक्षकांची गर्दी आहे अजूनही.
चला मॅच स्पीड अप करा प्लीज. पंच टाइमर सेट आहे. चोवीस बॉल आणि 49 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती कोणाला आमंत्रित केलंय? मारुती, ज्याने पहिलं षटक, खरं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली धाव होती ती. बॅटर नेम मारुतीच्या सुद्धा प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं पारितोषिक आलंय सन्माननीय माने देशमुख साहेबांकडून. बॅटर नेम मारती बॅट्समन उदय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदय आलेत. महत्वाचं षटक असणारे पहिलं षटक सुद्धा अप्रतिम टाकलंय तिथे. खरं तर मारुती यावेळेस आकृती बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या थोड्याशा खालच्या भागाला बॉल लागला तिथे. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 12 धाव फलकावरती झालेले आहेत. बॉल बाकी आहेत इथून पुढे मात्र 23 आणि बनवायच्यात 48 धाव अजूनही. 13चा रन रेट आहे आता इथून पुढे. धावसंख्या खरं तर तितकीशी मोठी नाहीये, परंतु प्रकाश ज्योतामध्ये ती धावसंख्या ही खूप मोठी होते. हे आपण पाहिले पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा. यावेळेस पुन्हा एकदा गती दाखवली आहे, वेग दाखवलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय तिथे. पहिल्या षटकामध्ये केवळ लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव आणि या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. राज देशमुख, ज्याच्यावरती खूप मोठ्या अपेक्षा आहेत खरं तर, आणि साथीदार त्याचा उदय काळेला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडीशी चर्चा होतीये. कानमंत्र दिला जातोय तिथे राज देशमुख कडून. उदयला काय वेग दाखवलाय आणि स्पॉट, खरं तर जो गुडलेनचा स्पॉट आहे ना, तो खरं तर मारुतीने निवडलाय. आणि आतापर्यंत त्याने जेवढे चेंडू टाकले त्यामध्ये 7 चेंडू हे निर्धाव चेंडू टाकलेत, जिथे एकही धाव खर्च झालेली नाहीये. यस, थोडासा पुढे टाकला. काऊ कॉर्नर कडे बॉल जातोय. क्षेत्ररक्षक असेल तिथे. तोपर्यंत मात्र एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. सिंगल डबल धावेने आता रिक्वायर्ड रन रेट सुद्धा खूप वाढतोय. 13 धाव फलकावरती झाले. इथून पुढे मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. बॉल जर पाहायला गेले तर 20 बॉल बाकी असताना 47 धावा करायचे आहेत. चांगली मेहनत करत आयोजकांनी घेतली आहे. चारी बाजूने मात्र प्रकाश ज्योतामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. यावेळेस आक्रमण चढवलंय. आता मात्र चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. राज देशमुख जसं स्ट्राईक वरती आला ना, तसा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. बरचसा वेळ नॉन स्ट्राईकला होता. त्याने ओळखलं खरं तर कोणत्या लाईन लेंथ वरती मारुती गोलंदाजी करतोय, आणि लाईन लेंथ जशी ओळखली ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कमालीचा हिट आहे. पाठीमागची लाईट थोडीशी बंद करूयात. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे 19 धावा. समीकरण बदललंय. 19 बॉल 41 धावा. राज देशमुख आता थोडीशी वाऱ्याची गती सुद्धा राईट हँड फलंदाजासाठी साथ देणारी ठरतीये. मारुतीचा शेवटचा बॉल आहे. लाईट बंद करूयात. एकोणीस धावा, चांगला हिट आलाय. राज देशमुख वरती मात्र खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तो करू शकतो खरं तर, त्याने केलंय या अगोदर सुद्धा.
सलीम भाई काजी हे सुद्धा मॅच साठी चोरलेत. राज देशमुख थांबला ना सूर्य थांबली ना धारा, या बेधुंद वादळाचं गोठला किनारा. कमालीचा हिट आहे राज देशमुखच्या बॅट मधून, मात्र आकाशाला गवस निघालणारा आमदार चषकाचा ब्रँडेड हिट आहे. सलीम भाई काजी हे सुद्धा या मॅच साठी जोडलेत आणि त्यांनी माझ्या समालोचनासाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलंय. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. 3 षटकांचा खेळ संपला. 25 धावा धावफलकावरती. इथून पुढे 18 बॉल आणि 35 धावा. मॅच थोडीशी दूर होती, परंतु राज देशमुखने या 2 बॉल वरती मॅच जवळ आणून ठेवली आहे. यासाठी खरं तर त्याला ओळखलं जातं. आता थोडीशी फिल्डिंग करणारी टीम मात्र दबावत आहे आणि 200 रुपयांचं पारितोषिक खरं तर सन्माननीय माने देशमुख साहेबांकडून राज साठी 2 मोठे हिट. प्रत्येक षटकाराला त्याच्यासाठी पारितोषिक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आरिफ काजी. 18 बॉल. आता इथून पुढे 35 करायचे आहेत. यावेळेस मात्र डॉट बॉल आणि आता खरं तर जो साथीदार आहे त्याने इथून पुढे राज देशमुखला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी भेटेल या गोष्टीकडे सुद्धा खरं तर खूप मोठं लक्ष देणं महत्वाचं आहे. तुमची पार्टनरशिप ही खरं तर दोन्ही खेळाडूंकडे बनत असते आणि ती पार्टनरशिप तुम्हाला इथून पुढे घ्यावी लागणार आहे. त्यामुळे साथीदारांना साथ देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पाहावं लागेल. थोडीशी चर्चा झाली आहे. ओ यावेळेस मात्र इथे डॉट बॉल आलाय. 2 बॉल लागोपाठचे डॉट आलेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी संघ मालक यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. तर सन्माननीय माने देशमुख साहेबांकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आहे. बॉल बाकी 16 बनवायचे आहेत. 35. चांगली मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये पाहताय तुम्ही. खरं तर ओ इथे चूक झाली आहे. खरं तर या गोष्टी तुम्हाला इथून पुढे शिकाव्या लागणार आहेत. आपल्या साथीदाराकडून धावा येत असताना आपण एखादी सिंगल धाव देणं खूप महत्वाचं आहे आणि ते मात्र दिसलं नाहीये. आणि राज देशमुखला जेवढं तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला ठेवचाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे आणि ते आतापर्यंत 3 बॉल वरती पाहायला भेटलंय. हे काही क्रिकेटच्या गोष्टी असतात आणि तेच पाहायला भेटते. आता इथे मॅच थोडीशी आता बनली आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत. 15 बनवायचे आहेत. 35 धावा. स्पर्धेसाठी पंचांची भूमिका पार पाडणारे पॅनल पाहताय तुम्ही. वरुण बुर्लात सर. खरं तर सोलापूर जिल्हा गाजवला. पुढे पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही त्यांना पाहताय. आता त्यांच्या समवेत पांडुरंग सर असतील, त्याबरोबर इथंच शुभम सर असतील, सचिन सर असतील. हा पंचांचा पॅनल चांगलं काम केलंय खरं तर टेनिस क्रिकेट .in ची टीम. पुढचा बॉल ओ आले यावेळेस काऊ कॉर्नर कडे बॉल खेळलाय. 1 पाऊंड चेंडू जाईल सीमारेषा पार आणि आल्याच मात्र चौकार आलाय. पहिल्या 3 बॉल वरती थोडासा दबाव होता. न्यू बॅटर मयूर जसा आलाय मैदानाच्या आतमध्ये तसा चौकार आलाय. 4 धावे बरोबर येतात धावफलकावरती. 29 धावा. समवेत ऑनलाईन स्कोरिंगचं काम करतायत माझ्या समवेत विकास सर. चांगलं ऑनलाईन स्कोरिंगचं काम करतायत. बॅटची कड आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला स्टॉप केलंय. राज देशमुख नॉन स्ट्राईक एंड वरती वाट पाहतोय खरं तर स्ट्राईक वरती जाण्याची. आता इथून पुढे केवळ एकच बॉल बाकी आहे. बॉल जर पाहायला गेले तर 13 बनवायचे आहेत. 30 धावा. त्यामुळे इथे कानमंत्र दिला असेल. आता डॉट बॉल आहे. सॉरी. यावेळेस मात्र इथे पाहावं लागेल. चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावे बरोबर इथं धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर 33 झालेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. थोडासा दबाव राज देशमुख वरती होता, तो आता नाहीसा झाला या 2 चौकाराने. शेवटचे बॉल बाकी आहेत 12
आणि इथून पुढे बनवायच्या आहेत त्या धावा मात्र 27. 12 बॉल 27. चांगली मॅच. पाठीमागे सुद्धा एक मॅच चांगली पाहायला भेटली आणि इथे सुद्धा तुम्ही पाहता आता तीच मॅच 12 बॉल 27 वरती येऊन पोहोचली आहे. 12 बॉल 27. टाइमर सेट आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. रोहित देशमुख सर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून इथे मात्र राज देशमुख साठी पारितोषिक आले. जर त्याने मॅच फिनिश केली, जिंकली, मॅच जिंकून दिली संघासाठी, तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नरेंद्र भैया धुमाळ आणि दोन्ही फलंदाजासाठी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि उदय यांनी जर विकेट घेतली तर या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले सन्माननीय माने देशमुख साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मोठं बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली आहे. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. बनवायचे आहेत 27 धावा. पहिलाच बॉल शॉर्ट पिचचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय मित्रांनो. नजरा लागलेले आहेत. 11 बॉल इथून पुढे 27 करायचे आहेत. करो या मरोची स्थिती. राज देशमुख आज जिंकणार का? देशमुख विरोधात माने देशमुख आणि बक्षीस लावणारे सुद्धा माने देशमुखच आहेत. तर तिकडे देशमुख, रोहित देशमुख सरांनी सुद्धा पारितोषिक लावलंय. यावेळेस फटका फसलाय. मोठी विकेट, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, पोहोचू शकला नाही. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतायत. समीकरण बदललंय. 2 धावे बरोबर इथं 35. शेवटचे बॉल बाकी आहेत 10. बनवायचे आहेत 25. प्रत्येक षटकारासाठी संघ मालकाकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात आहे आज राज देशमुख साठी मात्र. आणि विकेट साठी सुद्धा आहे, कारण विकेट सुद्धा तितकीच मोठी आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट साठी. शेवटचे बॉल बाकी आहेत 10. बनवायचे आहेत 25. नजरा लागले. पाठीमागची मॅच सुद्धा अगदी हाय व्होल्टेज सामना झाला आणि हा सुद्धा त्याच दिशेने. 10 बॉल 25. ओहो, इथे झेल सोललाय की मॅच सोलली आहे. बॅटची कड होती आणि सागर पाटील यांच्याकडून सोप्पा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. गोलंदाजाचं नक्की कौतुक करावं लागेल. काय मॅच आहे. 9 बॉल इथून पुढे 25 धावा. 9 बॉल मध्ये 25 धावा. आता ऑनलाईनला सुद्धा मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली आहे नक्कीच. राज देशमुख, मोठी विकेट होती. 9 बॉल इथून पुढे 25 धावा. काय गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं लागेल उदय यांचं. ओहो, शॉर्ट पिचचा बॉल होता. पुन्हा एकदा हुक करता आला नाही. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. एक आली आहे आणि एक धाव. चेक केलं जात आहे. मला वाटतं लाईनच्या थोडं साईडला पडलंय का, चेक केलं जात आहे. महत्वाचा डिसिजन आहे. सेकंड बाउन्स चेक करायचा आहे. थर्ड अंपायर वरून बुर्ला सर काम करतायत. महत्वाचा डिसिजन. परंतु उदयचं कौतुक करेल मी नक्कीच, कारण या षटकामध्ये त्याने राजला थांबवलंय. मोठे हिट मारून दिलेले नाहीयेत, ज्याच्यावरती खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु पुढचं षटक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सेकंड बाउन्स चेक केला जातोय वरून बुर्ला सर. सेकंड बाउन्स नाहीये, फेअर डिलिव्हरी. ऑन स्क्रीन वरती सुद्धा तुम्ही पाहताय, प्रेक्षक कॅमेरामन आमचे फोकस करतायत प्रेक्षकांवरती. आता हे समीकरण बदललंय. शेवटचे 8 बॉल 24 धावा. या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे, मयूरकडे, ज्याने पाठीमागच्या षटकामध्ये करून दाखवलंय. लाईट बंद करा. ओके, थँक्यू. 8 बॉल 24 धावा.
हे काय होणार? महत्वाचा बॉल आहे. मयूर सोर गतीचा बॉल, फटका फसलाय आणि यावेळेस मात्र सागर पाटील करणार नाहीत कोणतीही चूक. विकेट आली आहे आणि या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय सन्माननीय माने देशमुख साहेबांकडून. कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल नक्कीच. शेवटचे बॉल जर पाहायला गेले तर बॉल बाकी आहेत 7 आणि इथून पुढे धावा बनवायचे 24. हा बॉल खूप निर्णायक आहे. येणाऱ्या बॅट्समनला आता नक्की जिथे मोठा हिट खेळावा लागणार आहे, कारण सिंगल धाव आली तर तिथे राज मात्र स्ट्राईक घेणार नाहीये, त्याला सुद्धा माहिती आहे. पुढचे 6च्या 6 बॉल स्वतःला खेळायचे आहेत. जर तो 6च्या 6 बॉल खेळला तर मॅच बनवू शकतो. बॅटर चला लवकर. 7 बॉल 24. पुढची एक मोठी हाय व्होल्टेज मॅच आहे. अक्षय बोडरेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटणार आहे. योगेशला सुद्धा तुम्ही खेळताना पाहायला भेटणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पुढची एक हाय व्होल्टेज मॅच नक्की पाहायला भेटणार आहे. मला वाटतं या वर्षीच्या ऑक्शन मध्ये अक्षय बोडरे जो सर्वात जास्त बोली लागणारा खेळाडू. 7 बॉल इथून पुढे महत्वाचा बॉल, जोर गतीचा बॉल, डॉट. मिस्टर के लवली सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला भेटणार आहे, ज्याने आपली एक वेगळी ओळख. ज्ञानेश शिंदे हे सुद्धा खेळताना तुम्ही पाहायला भेटणार आहेत. आता खरं तर पुढच्या सामन्यामध्ये अनुभव आणि टॅलेंट अर्थातच अक्षय बोडरे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, एक मोठी मॅच आपल्या भेटीला नक्की पाहायला भेटणार आहे. षटक संपलंय, शेवटचे 6 बॉल आणि इथून पुढे 24 करायचे आहेत. सहा बॉल आणि इथून पुढे 24 धावा. राज देशमुख काय करणार पाहावं लागेल. रोहित देशमुख सरांकडून पारितोषिक आले राज साडे. 4 षटकार लगावले तर 1001 रुपयांचं पारितोषिक आहे आणि संघ मालकाकडून सुद्धा 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे मॅच जर जिंकून दिली तर. आणि त्याबरोबरीतच सन्माननीय माने देशमुख साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. 6 बॉल 24. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र रशीद आलेत. 6 बॉल 24 धावा. पुढचा सामना सुद्धा हाय व्होल्टेज आहे. एका बाजूने अक्षय बोडरे, एका बाजूने ज्ञानेश शिंदे, मिस्टर के, त्याबरोबरीतच योगेश, मोठे खेळाडू. बिग ब्लास्ट. कुठेही जाऊ नका, परंतु ही मॅच सुद्धा अगदी तशीच बनली आहे. पहिल्या बॉल वरती जर षटकार आला तर पुन्हा इंटरेस्टिंग होऊ शकतो हा मुकाबला. 6 बॉल 24 धावा. रशीद, राज देशमुख, संधी होती, बॅट थोडीशी अगोदर गेली. खरं तर बॅट थोडीशी अगोदर गेली. डॉट बॉल आलाय. 5 बॉल 24. 4 षटकार आले तर रोहित देशमुख यांच्याकडून 1001 रुपये, तर संघ मालकाकडून 1001 रुपये. 5 बॉल 24 धावा. ओ, इथे मात्र पुन्हा प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाहीये. कमालीचं क्षेत्ररक्षण मला वाटतं मारुती होते तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहावं लागेल थर्ड अंपायर कडे डिसिजन आहे रनआउटचा. हाय व्होल्टेजची मॅच आहे, पाहावं लागेल. 5 मध्ये 24 करायच्या होत्या, आता 4 मध्ये किती राहिल्या हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. चेक केलं जात आहे.
बॅटर सेफ आहे आणि फिल्डिंग टीम तुमचा टाइमर संपलाय. एक क्षेत्ररक्षक थर्ड इयर सर्कल मध्ये घ्या. एक क्षेत्ररक्षक थर्ड इयर सर्कल मध्ये घ्या. चार बॉल इथून पुढे 22 धावा. चार बॉल आणि 22 धावा. राज व्हाईट बॉल अवांतर धाव. दबाव, प्रचंड दबाव. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. 4 बॉल 21 धावा. हाय व्होल्टेज मॅच आहे. पाठीमागची मॅच जशी झाली अगदी तशीच आणि इथून पुढची मॅच सुद्धा अगदी तशीच होणार आहे. चर्चा तिथे नक्कीच मारुतीने कानमंत्र दिलाय. मॅच जिंकून दिली तर राजसाठी पारितोषिक भरपूर आहेत. 4 बॉल मध्ये इथून पुढे 21 धावा. एक मोठा हिट खरं तर जो त्याचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो आणि तो हिट मैदानाच्या आतमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये आलाय. लांब 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 आणि लांबच फेकून सुद्धा दिलाय. खणखणीत षटकार. शॉर्ट पिचचा बॉल त्याच्यावरती मोठा हिट आलाय. आता मॅच बनली आहे. 3 बॉल बनवायचे आहेत. 15 धावा. प्रत्येक षटकाराला संघ मालकाकडून 500 रुपये. मॅच जर जिंकून दिली तर रोहित देशमुख 1001 रुपये. नरेंद्र भैया धुमाल यांच्याकडून 2000. तर माने देशमुख साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. काय मॅच बनली आहे. 3 बॉल इथून पुढे 15 धावा. राज देशमुख मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉल 15 धावा. एका मोठ्या हिटची आवश्यकता होती. तो हिट आलाय. पाहावं लागेल. हा बॉल निर्णायक आहे. मिस्टर राज देशमुख. ओ फटका बसलाय. क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. मारुती बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आता 2 आलेत. समीकरण बदलले. शेवटचे 2 बॉल 13 धावा. मॅच जर टाय झाली तर सुपर ओके. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. 2 बॉल 13. 2-13. कोणाचे वाजणार 12. काय होणार पाहावं लागेल. 2 बॉल 13 धावा. राज देशमुख करू शकतो. स्वतःवरती तेवढा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स. 2 बॉल 13 धावा. कौतुक करावं लागेल गोलंदाज रशीदचं सुद्धा. 2 बॉल 13 धावा. नजरा लागलेले आहेत. षटकार जर आला तर मज्जा नक्की येईल. आणि इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमालीची गोलंदाजी रशीद यांच्याकडून. 1 बॉल आणि 13 धावा. एक बॉल 13 करायच्या होत्या. आता उशीर झालाय परंतु तो लढलाय मैदानाच्या आतमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अर्थातच एसके फ्रुट्स. तर हार्ड लक प्रवीण इलेक्ट्रिकल्स. आणि या मॅचचा हिरो ठरलाय. पाहावं लागेल. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 14 बॉल मध्ये 24 धावा 3 षटकार 1 ओव्हर 9 धावा 1 विकेट घेतली आहे. सोमा होलकर ठरलाय या मॅचचा हिरो. सोमा सर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी चांगली मॅच पाहायला भेटली आहे. आता पुढची सुद्धा मॅच हाय व्होल्टेज आहे.
कुठेही जाऊ नका. अक्षय बोडरे इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये, तर पुढच्या बाजूने ज्ञानेश, योगेश, मिस्टर के.